लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 8 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि प्रेक्षकांनो आज TTM आणि लग्नानंतर या दोघांचे एपिसोड सोबत आले तर बघा आज लग्नानंतर मध्ये काय झालं प्रेक्षकांनो। पुढच्या भागात नंदिनीला वसू आत्याचं सत्य कळणार आहे पिहूकडनं। आता नंदिनी काही वसू आत्याला सोडत नसते पण आज बघा वसू आत्याने काय तमाशा केला आणि त्या रम्याने सुद्धा सुरुवातीला कॉन्सेलर आणि पिहू दाखवलेत। कॉन्सेलर पिहूशी आधी छान खेळीमेळीचं वातावरण तयार करत म्हणतात बेटा तुझं नाव काय आहे, तू कुठल्या शाळेत शिकतेस। मग पिहू त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते। मग त्या विचारतात तिला की तू कुठल्या स्टँडर्डमध्ये आहेस आणि तू शाळेत मस्ती करतेस का अभ्यास करतेस, म्हणजे स्कॉलर स्टुडंट आहेस तू। मग पिहू म्हणते मी मस्ती पण करते अभ्यास पण करते। मग तिला कॉन्सेलर पुढे विचारतात तुला खायला काय आवडतं पिहू बेटा, कसले क्रेविंग्स होतात तुला। मग पिहू म्हणते मला बर्गर पिझ्झा असे कधी कधी खायला खूप आवडतात। मग कॉन्सेलर म्हणतात अरे वा तुला माहितीये माझ्याकडे ना पिहू एक स्पेशल पिझ्झा गेम आहे। पिहूला या गोष्टीचं कुतूहल वाटतं। आता त्या कॉन्सेलर पुढे म्हणतात तुला बघायचा आहे गेम, हे बघ दाखवते। आणि आता कॉन्सेलरने तिला तो गेम दाखवलाय। एक प्लास्टिकचा पिझ्झा आहे आणि त्यावरती काही नावं लिहिलेली आहेत आपल्या वेगवेगळ्या भावभावनांची। कॉन्सेलर तिला त्या गेम बद्दल समजवत आहे। हे बघ पिहू हा पिझ्झा त्यामध्ये ना खूप खूप अशी नावं लिहिली आहेत बघ, याच्यामध्ये जेलेसी, अँगर आणि डिनाय आणि डिप्रेशन आणि हे बघ हे काय आहे न्यूट्रल आणि भीती असे तुकडे आहेत बरं का पिझ्झाचे। याच्यातला तुला जो तुकडा आवडला ना, जो पीस आवडला तो तू मला दे हं, मला दाखव तुला कुठला तुकडा आवडतो। आता हे जे असतं ना प्रेक्षकांनो म्हणजे मी आत्ताच मागच्या वर्षी MA सायकोलॉजी केलंय, या बाबतीत मला थोडं माहिती आहे। माणसांच्या भावनांचा विचार करण्यासाठी असे काही प्रयोग असतात। आता एक्झॅक्टली कॉन्सेलरने तेच केलंय। पिहूने त्यातला पिझ्झाचा तुकडा जो आहे ना प्लास्टिकचा, भीतीच्या नावाचा तुकडा उचलला, जी मनात तिच्या दडून आहे ती भीती। आता तिला विचारतात कॉन्सेलर तुला कसली भीती वाटते, पण या क्षणाला पिहूने त्यांना उत्तर नाही दिलं। आणि पुढचं सीन आता बघा काय दाखवलाय, मानिनीताईंचा दाखवलाय। आणि आता इकडे यांची चर्चा चालू आहे। मानिनीताई म्हणतात बाई बरं झालं नंदिनी कॉन्सेलर आली आहे ना, आता जरा तरी पिहू मनातलं बोलेल बाई। काव्या म्हणते एक वेळेला पिहू मोकळी होईल, पण मंजू आता कशा वागत होत्या असं वाटत होतं वेळ लागतं की काय त्यांना। मग आता लगेच हा पाड तिला चिडवतो आणि म्हणतो जरा जपू ना काव्या, नाहीतर पुढचा नंबर तुमचा असेल। काव्या म्हणते मी नाही घाबरत कोणाला, मला काही झालं तर मला सावरायला माझी नंदिनी ताई आहे ना। नंदिनी म्हणते अरे हे काय विचारणं झालं। मग मानिनीताई म्हणतात बाई नंदिनी मला ना तुझं खूप कौतुक आहे, तू मंजूताईंना काय शांतपणे हाताळलंस ग, त्यांना समजावून सांगितलंस व्यवस्थित, संयम शिकावा ना बाई तर तो तुझ्याकडनं, आणि आगाऊपणा शिकावा ना। मग लगेच काव्या म्हणते काकू तो माझ्याकडनं। मग मानिनीताई म्हणतात गंमत केली ग पोरीनो, पण खरंच तुम्ही ना दोन्हीही परिस्थिती छान सांभाळलीत। माझी एक सून हुशार आहे आणि एक चंट आहे, खरंच तुम्ही दोघी आहात ना बाई म्हणून मला कशाचं टेन्शन नाहीये। पण आता बघा पुढे काय घडतं सीनमध्ये। मानिनीताई म्हणतात दोघींना पोरीनो असंच घर सांभाळा ग कायम। पण आता ते घटस्फोट आठवतो त्यांना आणि चौघजण एकमेकांकडे पाहायला लागतात। मग काव्या म्हणते काकू मी रूममध्येच जाते हं, अनिशा माझी वाट बघते। मग मानिनीताईंकडे त्यांची सर्वंट येते आणि म्हणते ताई नैवेद्य दाखवायचा आहे ना। मग मानिनीताई म्हणतात अगं नंदिनी तू दाखव ना नैवेद्य। आता या जीवाला नंदिनी सोबत नैवेद्य दाखवायचा बरं का, म्हणून तो पार्थला खुणवतो दादा दादा बोल ना। मग लगेच पार्थ म्हणतो नंदिनी अगं थांब, अगं तुम्ही जोडीने दाखवा ना नैवेद्य। नाही काय रे जीवा तयार आहेस का तू। जीवा म्हणतो हो एका पायावर तयार आहे मी। जीवाची स्माईल पाहण्यासारखी होती ती। तर आता मानिनीताई म्हणतात अरे बाबा नैवेद्य एकत्र तयार केलाय दोघांनी। तर लगेच जीवा म्हणतो हो चला चला नैवेद्य दाखवू चला, त्याला नंदिनी सोबत काही क्षण घालवायचे। पण असो आता लगेच हे दोघे जण निघून जातात नंदिनी आणि जीवा। मानिनीताई म्हणतात पार्थ मी जरा पिहूच्या खोली बाहेर थांबते हं, नाही म्हणजे ती काही विचित्र वागली तर मी तिथे असायला हवं। आता डॉक्टर इकडे पिहूला विचारतायत त्या कॉन्सेलर ए पिहू सांग ना बेटा तुला कोणाची भीती वाटते। पिहूला वसू आत्याचा तो रौद्र अवतार आठवतो। आता पिहूला सगळ्यांना सांगायचं नाहीये कारण वसू आत्याने धमकी। कॉन्सेलरच्या लक्षात येते पिहू घाबरली आहे। त्या म्हणतात ए पिहू बेटा रिलॅक्स, हे बघ जाऊ दे सोड बरं तो विषय। आता तुला एक गंमत सांगते मी, तुला ना काही शब्द सांगते मी, आता त्या शब्दावरनं तुला काय काय आठवतं ना ते तू मला सांग।
रॅपिड फायर राऊंड खेळलाय कॉन्सलरने तिच्यासोबत. पिहू तो खेळ खेळायला तयार होते. कॉन्सलर म्हणतात बेस्ट फ्रेंड, पिहू म्हणते अक्षरा, प्रेम गुलाबजाम, आणि पाऊस, शाळेची सुट्टी, टाइम बॉम्ब, माझी आई, आणि सिक्रेट लगेच पिहू म्हणते नंदिनी वहिनी. आता ती पटकन बोलून जाते बरं का प्रेक्षकांनो. आता तुम्हाला कळलं असेल की कॉन्सलरने कुठला शब्द वापरला आणि पिहूने कोणता शब्द सांगितला त्यावरून आठवून. आता लगेच कॉन्सलर म्हणतात पिहू सिक्रेट, कसलं ग सिक्रेट. आता पिहू इतकी घाबरते आणि मोठ्याने रडायला लागते. मला काही विचारू नका, माझं डोकं दुखतंय, आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. ती तिथून पळून जाते. पिहू खूप घाबरलेली असते ही पोर. आता पुढचा सीन नंदिनी आणि जीवाचा दाखवलाय. जीवा नंदिनीकडे बघत बघत असते, नैवेद्याचं सगळं तयारी करतो. ऍक्च्युली नंदिनी सगळी तयारी करते, पण जीवा तिच्याकडे बघत बघत तिला थोडी थोडी मदत करतोय. आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकू येणार आहे, लग्नानंतर होईलच प्रेम. आता नंदिनी आणि जीवाने मिळून तो नैवेद्य दाखवलाय आणि नंदिनीने देवाजवळ प्रार्थना केली आहे की देवा, पिहूच्या मनामध्ये जी काही भीती असेल ना ती दूर होऊ दे. देवा, बस एवढीच प्रार्थना आहे रे माझी तुझ्याकडे. आणि जीवा नंदिनीला असं प्रार्थना करताना बघून नंदिनीसाठी प्रार्थना करतो. देवा, नंदिनीला जे हवंय ते देऊन टाक. आता असं म्हणून त्याने नमस्कार केलाय बरं का देवाला, आणि तोच नमस्कार तो तिच्या डोक्याला असा हात लावायला लागतो. प्रसंग जरा फनी वाटला, मजेशीर वाटला. पण आता अचानक नंदिनी डोळे उघडते आणि जीवाच्या लक्षात येतं की अरे ही बघू लागली आपल्याला. मग लगेच त्याने माशी हाकलायचं नाटक केलंय बरं का. नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. हा काय करत होता आपल्या डोक्याला. त्याने असं डोक्याला हात लावायचा प्रयत्न केलाय नंदिनीच्या. आता जीवा गडबडतो. नंदिनी त्याच्याकडे बघते तेव्हा आणि म्हणतो अगं अगं ते काय माशा होत्या, माशा अशा हाकलत होतो मी. अगं ते नैवेद्यावर बसत होती ना माशी. नंदिनी म्हणते नक्की माशाच होत्या ना. जीवा म्हणतो अगं मग दुसरं काय असणार आहे नंदिनी, माशाच हकलत होतो ग मी. अगं मी काय तुझ्या डोक्यावर हात वगैरे फिरवणार होतं का, तुला काय वाटलं. आणि तू काय आता माझ्या पाया पडणार आहेस का, मग मी तुला आशीर्वाद देईल वगैरे वगैरे. नंदिनी आता देवाकडे बघून नमस्कार करते देवाला आणि निघून जाते तिथून. जीवा विचार करतो अरे अशी काय ही. आता तो देवाला बोलतोय बरं का, देवा अरे मला वाटलं ही हसेल पण ही रुसून बसली. ए देवा ऐक ना रे प्लीज, छोटीशी रिक्वेस्ट आहे तुझ्याकडे. हे बघ नंदिनीला हसवण्यासाठी माझी मदत कर ना रे. मी ना अख्ख्या श्रावणामध्ये तुला गोडाधोडाचा नैवेद्य करून दाखवेल देवा. प्लीज माझी मदत कर नंदिनीला हसवण्यासाठी, प्लीज प्लीज तेवढं कर. आणि पुढचा सीन त्यांनी काव्य आणि तिच्या मैत्रिणीचा अनिशाचा दाखवलाय. अनिशा आता बेडवरती दोन उषा बघते आणि म्हणते ओ माय गॉड, तुम्ही दोघं एका बेडवर झोपता. प्रगती काव्या म्हणते ए अनिशा तू गैरसमज नको करून घेऊस, आम्ही एका बेडवर झोपतो, पण कसं आहे ना माझं डोकं इकडे असतं आणि त्यांचं डोकं तिकडे असतं. माझं तोंड इकडे त्यांचं डोकं तिकडे, तुला कळलं का. अनिशा म्हणते वाव, लग्न एवढं रोमॅन्टिक असेल ना तर मला लग्न करायचंय. काव्या म्हणते ए बावळट आहेस का अनिशा, अगं काही नाही. काही काय यार अनिशा, अगं आम्ही फक्त रूम पार्टनर आहोत. अनिशा म्हणते मन बनालो ना तो रूम पार्टनर से लाइफ पार्टनर बन जाओगे यार. काव्या म्हणते असं काही होणार नाहीये आमच्यात. आता तिच्या हाताला फ्रेंडशिप पाहून अनिशा तिला अजून चिडवते आणि म्हणते वाव काव्या, अगं हा बँड तुला कोणी बांधला. काव्या म्हणते हा बांधला तो पार्थने बांधलाय. आधी ती सांगायला भाव खाते बरं का. अनिशा म्हणते ए काव्या खरं खरं सांग, नक्कीच पार्थने बांधलाय ना बँड. पार्थने तुला बँड बांधला आणि तरी तू म्हणतेस आमच्यात काही नाही म्हणून. काव्या म्हणते झालं तुझं बोलून, आता मी बोलू का. हे बघ मी झोपले होते ना, गाढ झोपले होते मी, तेव्हा अचानक आले ते आणि त्यांनी बांधला माझ्या हाताला बँड. मला माहिती नव्हतं ग कोणी बांधला तर बांधला, त्यात काय एवढं. आणि कसं असतं ते म्हणजे ना सकाळपासनं जरा आमचा बोका आहे ना बदलल्यासारखा वाटतोय. मग अनिशा म्हणते त्यांनी बदलायची गरज नाहीये, तुला बदलायची गरज आहे. जरा विचार कर त्यांचा. ए काव्या काय बोलते मी, कळतंय ना तुला. काव्या म्हणते अनिशा तुझं काय चाललंय, घरात काय चाललंय, तुझं काय चाललंय. पिहूसाठी काउन्सिलर आलेत, हे बघ त्यांच्याकडनं छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊ दे, पिहूचं छान असं होऊ दे सगळं व्यवस्थित, मग बघू आपण या बोक्याचं काय करायचं ते. काव्या आता पार्थ बद्दल विचार करणार बरं का. पण आता मेन सीन आहे प्रेक्षकांनो मालिकेमधला. आता डॉक्टर बाहेर आल्यात. मग नंदिनी आणि घरचे सगळेच विचारतात डॉक्टर काय आहे पिहूच्या मनामध्ये. मग डॉक्टर म्हणतात तिच्यातला हा जो बदल आहे ना तो हा इन्स्टंट आहे, म्हणजे आताशी झालेला बदल दिसतोय. तशी पिहू हसत खेळत राहणारी मुलगी वाटते, ती आता अशी वागायला लागली ना. मग त्या मंजू आत्या म्हणतात हो
ती आत्ताच अशी वागायला लागली आहे. आमची पिहू तर नेहमी बडबड करते, खूप छान राहते. मग ते डॉक्टर म्हणतात म्हणजे हा नुकताच झालेला बदल आहे ना. मानिनताई म्हणतात हो, घरामध्ये नंदिनीच आमची जास्ती बोलते तिच्याशी आणि तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी काढायचा प्रयत्न पण करते. डॉक्टर म्हणतात हो, तिच्या बोलण्यात जाणवलंय ते सगळं. मग पार्थ म्हणतो तुम्हाला आणखीन काही बोलली का ती? मग त्या कॉन्सलर म्हणतात एक गोष्ट क्लिअर आहे की तिला कोणाची तरी भीती वाटते. आता भीती हा शब्द ऐकल्यावर सगळ्यांनाच टेन्शन आलंय. कसं असतं ना प्रेक्षकांनो, लहान लेकरं जर घरामध्ये अशी वेगळी वागत असतात, म्हणजे वेगळी वागत असतील तर घरच्यांना टेन्शनच येतं, साहजिक आहे. आता हे वसुआत्याचं सिक्रेट आहे, हे बघा आता कसं बाहेर पडतंय. आता त्या कॉन्सलर पुढे म्हणतात तिला कोणाची भीती वाटते हे नाही कळलं, पण ही भीती कोणाशी तरी आणि कोणत्या तरी सिक्रेटशी कनेक्टेड आहे. नंदिनी विचारते सिक्रेट? कसलं सिक्रेट? आता डॉक्टर म्हणतात ते सिक्रेट तुझ्याशी कनेक्टेड आहे नंदिनी. सिक्रेट विचारल्यानंतर पिहूने तुझं नाव घेतलंय आणि आता वसुआत्याचे धाबे दणाणलेत ना तिकडे. आता बघा नंदिनीला टेन्शन आलं की माझ्या बाबतीत काय सिक्रेट असेल, माझं नाव का घेतलं असेल पिहूने. आता ते कॉन्सलर म्हणतात तेच तर तिच्याकडनं काढून घ्यायचंय नंदिनी. नंदिनी तू तिचा कम्फर्ट स्पेस आहेस, हे सिक्रेट तुझ्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे हे सिक्रेट ती पटकन सहजासहजी सगळ्यांना नाही सांगणार. मग मानिनीताई म्हणतात अरे बापरे, म्हणजे ती जोपर्यंत सांगणार नाही बोलणार नाही तोपर्यंत तिला त्रास होईलच ना. मग त्या कॉन्सलर म्हणतात हो, पण तिच्या मनात तो विचार सारखा येऊ नये याची काळजी तिला घ्यावी लागेल आणि तुम्ही सगळे मिळून पिहूला आनंदी ठेवा. पार्थ म्हणतो पिहूला त्रास होईल असं या घरात काही घडत नाही. मग त्या कॉन्सलर म्हणतात तिच्या बाबतीत असं काहीतरी झालंय त्यामुळे ती अचानक अस्वस्थ झाली आहे. आता आपण कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही लगेच, पण आपल्याला जरा वाट बघावी लागेल. पण एक करा, तिला कुणीही काहीही विचारू नका. तिच्या बाबतीत काय झालंय, कसला त्रास होतोय वगैरे वगैरे असे प्रश्न तिला विचारू नका. काळजी घ्या हं पिहूची, चला मी येते असं म्हणून आता त्या कॉन्सलर निघाल्यात. मग नंदिनी त्यांचे आभार मानते. थँक्यू कॉन्सलर, तुम्ही आलात माझ्या सांगण्यावरनं, खरंच थँक्यू सो मच. आता कॉन्सलर निघून गेल्यानंतर नंदिनीच्या डोक्यात तेच चालू आहे की सिक्रेट हा शब्द वापरल्यानंतर पिहूला तू आठवलीस. आता नंदिनीला कळे ना माझं काय सिक्रेट माहीत असेल बाबा पिहूला. तर बघा या वसुआत्या आणि रम्या कशा घाबरल्यात. आता कॉन्सलर गेल्यानंतर मानिनताई म्हणतात काय ग नंदिनी, एक अडचण गेली आणि दुसरी अडचण आली ग. काय ग नंदिनी, काय सिक्रेट असेल ग तुझ्याबद्दल, पिहूला काय माहिती असेल. नंदिनी तोच विचार करत असते आणि आता हे सगळे विचार करतायत तर वसुआत्या आणि रम्याला वाटतं आपलं भांडं फुटतं की काय, सिक्रेट कळतं की काय. लगेच रम्या आहे ना कांगावा करू लागते आणि म्हणते हो मामी, बरोबर बरोबर प्रश्न विचारलास तू नंदिनीला. अगं ही नंदिनी दिसते तशी नाहीये, मला तर वाटतं ही आपल्यासमोर पिहूशी वेगळी वागते आणि माघारी पिहूशी वेगळी वागते. ही नंदिनी मला दिसती तशी वाटत नाहीये. आता त्या जीवाला राग येतो बरं का रम्याचा. जीवा तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो ए रम्या काय बोलते तू, तुला कळतंय का. अगं मनाला येईल ते बोलू नकोस नंदिनीला. आणि आता बघा कसे भांडणं लागतात. रम्या म्हणते ए जीवा, मी एक अंदाज बांधलाय, तू कशाला चिडतोयस रे माझ्या अंगावर. आता वसुआत्याला कळतंय बरं का काहीतरी होणार आहे. मग रम्या पुढे म्हणते ए जीवा, मला मान्य आहे ही नंदिनी तुझी बायको आहे, पण आपल्या पिहूला काय त्रास होतोय याचा विचार तर करावाच लागेल ना आपल्याला. चोराच्या मनात चांदणं, बघा ना. आता लगेच या मानिनताई चिडतात बरं का रम्यावर. त्या नेहमीच चिडतात रम्यावर कारण ती विचित्र वागते ना. त्या म्हणतात ए बाई रम्या, पिहूच्या बाबतीत ना तू नको विचार करू. नाही म्हणजे तू सगळ्या अँगलने विचार केला ना बाई, तरी पण तुझा बाण कायम नंदिनीकडेच असेल हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता यांनी बरोबर उत्तर दिलंय त्या रम्याला, पण तरी रम्या गप्प बसते का. रम्या म्हणते असं का बोलते ग मामी, मला इतकं कसं काय विश्वास ठेवते ग तू माझ्यापेक्षा जास्त या नंदिनीवर. आणि त्या कॉन्सलरने सांगितलं ना नंदिनीचं नाव घेतलंय पिहूने, मग याचा अर्थ तुम्हाला कळत नाही का सगळ्यांना. आता बघा पार्थ चिडून म्हणतो ए रम्या, तुला हवा तो अर्थ काढू नकोस तू, घरात ताण निर्माण होईल असं वातावरण निर्माण करू नको रम्या. त्या कॉन्सलर काय बोलल्या, पिहूची काळजी घ्या. आता लगेच रम्या काही बोलणार तेवढ्यात वसुआत्या बघा कशा टॉन्ट मारायला लागतात मानिनीताईंना. काही झालं की नंदा भावजया भांडायला लागतात बरं का या. आता या वसुआत्या म्हणतात ए रम्या गप्प बस ग. आता मानिनताईंना वाटतं चला बा आई चांगलं शिकवतीये पोरीला, पण वसुआत्या बघा काय बोलतात. काय ग रम्या, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, सगळ्यांकडनं तुला बोलच लावायचा असतो का स्वतःला, कशाला विषय वाढवतेस. रम्या म्हणते मी विषय वाढवत नाही आई. मग लगेच वसुआत्या म्हणतात पुन्हा तेच, अगं कशाला बोलते सारखी सारखी रम्या, अशा ठिकाणी बोलावं
जिथे आपल्या शब्दाचा मान राखला. सगळेच्या सगळेजण या मायलेकीकडे बघत असतात. प्रेक्षकांनो, खूप मोठे मोठे एपिसोड असतात आणि आधी न मला TTMचा रिव्ह्यू द्यावा लागतो आणि मग या मालिकेचा, आणि ऑलरेडी तिकडनंच उशिरा येत आहेत एपिसोड, त्यामुळे एपिसोड टाकायला उशीर होतोय. तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांचेच एपिसोड उशिरा येतात. लग्नानंतरचाच फक्त जे रिव्ह्यू देतात ना, त्यांचा कधी कधी लवकर येतो. आता मला दोन्ही मालिकेचा रिव्ह्यू द्यावा लागतो, त्यामुळे जरा लेट होतं. तर बघा, पण रिव्ह्यू मात्र कधी स्किप करत नाही मी, शक्यतो आजारी वगैरे असल्यास तरच स्किप होतो. तर बघा, या मानिनताई म्हणतात, काय हो वसुताई, अहो तुम्ही पोरीला समजून सांगायच्या ऐवजी तुम्ही मुद्दाम तिचे कान भरतायत आमच्या. काय हो वसुताई, तिचे कान खेचण्याच्या ऐवजी तुम्ही वाटेल ते बोलताय रम्याला. मग लगेच वसुआत्या म्हणतात, हो ग बाई मानिनी, आम्ही वाटेल ते बोलतो दोघी मायलेकी. तुम्ही सुना, तुम्ही सासा, सगळं चांगलंच वागता, चांगलंच बोलता ना. मला काही विषय वाढवायचा नाहीये. बस करा आता, हे सगळं पुरे झालं. चल ग रम्या, खोलीत चल तुझ्या, जा खोलीमध्ये. दगडावरती डोकं तुला आपटूनच घ्यायचंय का? मुद्दाम वसुआत्या कशा बोलतात बघा ना, म्हणजे स्वतःच्याच साईडनी बोलतात. आता नंदिनी चिडते बरं का आणि म्हणते, ओ वसुआत्या, थांबा थांबा जरा, 1 मिनिट थांबा. काय ग ए रम्या, कॉन्सेलरच्या बोलण्यावर ना तू माझ्यावर संशय घेतलास ना? सांग बरं मग मला, मी नेमकं असं काय केलं असेल ज्यामुळे पिहू घाबरतीये? सांग ना, तुला काही माहितीये का? हे काय ग रम्या, आता बोल ना, आता का बोलत नाहीयेस? आता रम्या जरा विचार करते आणि म्हणते, ते मला काय माहिती का नंदिनी, आमच्या मागे तुझं काय सुरू असतं ते. आता लगेच जीवा चिडतो आणि म्हणतो, रम्या आता पुरे कर, काय बोलते तुझं तुला कळतंय का? काय चाललंय तुझं? ए रम्या, आता एकही वेडावाकडा शब्द तू नंदिनीला बोलणार नाहीस. नंदिनीला एकही शब्द बोलू नकोस रम्या. आणि जरा डोक्याने विचार कर, जर पिहू नंदिनीला घाबरत असती तर ती नंदिनीला बघूनच पळून गेली असती. ती तसं करत नाहीये. आता वसुआत्याला टेन्शन येतं. वसुआत्याला वाटतं जीवा आता त्यांच्या सिक्रेटच्या जवळ जातो की काय, कारण पिहू वसुआत्याला घाबरून पळते हे घरच्यांनी पाहिलंय. आता वसुआत्याला वाटतं जीवाने हा विषय काढला म्हटल्यावर सगळ्यांसमोर हा विषय येईल, नंदिनी बोलून जाईल किंवा कोणी बोलून जाईल की पिहू तर वसुआत्याला घाबरून पळते. आता वसुआत्याला वाटतं हा विषय वाढवायचा नाही. मग लगेच त्या म्हणतात, ए बाबा जीवा, तू शांत होतो का? कशाला आरडाओरडा करतोय? गप्प बसा. आणि तसंही तुम्हा सगळ्यांना रम्या चुकीची वाटते ना, तर मी खडसावते तिला. तुमची नंदिनी धुतल्या तांदळासारखी आहे ना, मग बसा ना तिला कुरवाळत. कसं असतं बघा प्रेक्षकांनो, चोराच्या मनात चांदणं. लगेच रम्याला ओरडतात त्या वसुआत्या आणि म्हणतात, तू ग रम्या, एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तर याद राख, चल तुझ्या रूम मध्ये. आणि आता लगेच दोघी मायलेकी तिथून निघून जातात. वसुआत्या जाता जाता नंदिनीला लुक देतात आणि मग नंदिनी पण त्यांना लुक देते. पण असो, आता वसुआत्या त्यांच्या खोलीत जात असतात बरं का, आणि जिन्यावरच उभ्या राहतात मुद्दाम. सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. मानिनीताई आणि नंदिनी दोघीच तिथे असतात. मानिनीताई म्हणतात, जाऊ दे नंदिनी बाई, तू विचार करू नकोस जास्त, या दोघींचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. नंदिनी म्हणते, नाही आई, मी ठीक आहे, पण मला या गोष्टीचं विचार येतोय सारखा सारखा, त्या कॉन्सलरने माझं का नाव घेतलं असेल? पिहूच्या मनात असं कुठलं सिक्रेट आहे माझ्या बाबतीत? आता नंदिनी या गोष्टीचा विचार करू लागते आणि एपिसोड इथे समाप्त होतो. प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर मी नवीन आलेल्या मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे. येस, लपंडाव ही मालिका सुरू होते लवकरच. त्याची डेट आज जाहीर झाली आणि त्याचा प्रोमो पण आलाय. मी तुम्हाला या मालिकेच्या प्रोमोचा सुद्धा रिव्ह्यू देणार आहे आज संध्याकाळी, किंवा जमलं तर आज दुपारी किंवा उद्या नक्की तुम्हाला या मालिकेचा प्रोमो येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोत आपण असं बघतोय, पार्थ आणि काव्या आणि ती अनिशा तिघ जण भांडत असतात. अनिशा म्हणत असते, ही काव्याची रूम आहे ना. मग आता तो पार्थ म्हणतो, ओ काव्याची नाही, माझी रूम आहे. अहो माझी रूम, यांचं फक्त नाव आहे. आणि आता नंदिनी वसुआत्याला जाऊन विचारतेस थेट, काय हो वसुआत्या, पिहू तुम्हाला बघून का घाबरते? आणि पिहूला जाऊन बोलते, काय ग पिहू, तू कोणाला घाबरतेस? आणि पिहू सांगते की वसू मावशीने मला वॉर्निंग दिली होती. आता नंदिनीच्या हे लक्षात आलंय प्रेक्षकांनो की पिहू वसुआत्यालाच घाबरते आणि नंदिनीने या प्रकरणाचा छडा लावलाच. आता तो हे सगळं स्वप्न आहे का सत्य आहे हे सगळं बघण्यासाठी आपल्याला मालिका पुढे बघावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.